नमस्कार. गाव गोंगडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जितूभाई शहा यांच्यासोबत आहोत. उद्या त्यांचा वाढदिवस आहे 29 एप्रिलला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपण त्यांच्याशी एक गप्पा मारण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्यांचा परिचय आहेच, पण आपण त्याही पलीकडे आज त्यांना उलगडून बघणार आहोत. सर, 29 एप्रिल तुमचा वाढदिवस, तुम्ही 67व्या वर्षात पदार्पण करताय. आम्हाला तुमचा हा जो राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातला जो प्रवास आहे तो समजून घ्यायला आवडेल. सर, आम्हाला सांगा की तुमची मुळातली जडणघडण जी आहे ती कशी घडली? बेसिकली माझा जन्म आहे ना पद्मा कॉलनीत झालेला. पद्मा कॉलनीत कमीत कमी 100 बिराड होती. 100 बिराडांमध्ये 80 ते 85 महाराष्ट्रीयन फॅमिली आणि 15 एक गुजराती फॅमिली होती. त्यामुळे पहिलं तर लहानपणापासूनच मराठी शुद्ध आणि स्ट्रॉंग झालं ते कॉलनीमध्ये. अच्छा. कारण माझ्या ह्याची 100 मुलं, त्याच्यानंतर 2-3 वर्ष मोठी 50 मुलं, असे 3-4 ग्रुप होते कॉलनीमध्ये. आणि त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्याच कॉलनीत राहत असताना 1970 का 71 साली वडील आमचे ग्रामपंचायतीवर निवडून आले. आज भास्कर ठाकूर म्हणजे पंकज ठाकूरांचे वडील, आप्पांचे काका, ते सरपंच होते. माझे वडील उपसरपंच. म्हणजे अगदी मी 8वी असताना त्यांचं जे गावकीवरचं प्रेम आणि राजकारण कमी आणि सोशल जास्त, हा बाळकडू हा कॉलनीत लहानपणापासूनच मला मिळाला. म्हणजे अगदी त्यावेळेला शिवसेनेचा पाण्याचा मोर्चा आमच्या त्या कॉलनीतल्या घरी आलेला. मी वडिलांच्या बाजूला भास्कर ठाकूर आणि यांच्यावर मला ते ऐकण्यात पण इंटरेस्ट. अच्छा. आणि कशा पद्धतीने उत्तर वडील द्यायचे हे ते सगळं बघितलेलं मोर्चाच्या वेळेला. दुसऱ्या दिवशी कॉलनीतले अर्धे शिवसैनिक मित्र माझे, त्यामुळे मजा मस्ती पण चालायची. त्यामुळे लहानपणापासून एक डोक्यात होतं की इलेक्शन पुरतं ते हे असतं चढाओढ्यांची. अच्छा. हा या पार्टीचा त्या पार्टी, नंतर सगळे एक असतात तेवढं ते. आणि पूर्वी विरारमध्ये इलेक्शन नंतर सगळे एकत्र येऊनच काम करायचे. म्हणून तुम्ही आप्पा जेव्हा 90 नंतर आमदार झाले ते एक मार्क करा, इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी ते कुठलाही विरोधक ठेवत नाही, जो येईल त्याचं काम करतात. तर ही सगळी आमच्या लोकांना आपल्या वडिलांपासूनच मिळालेली प्रेरणा आहे. म्हणजे राजकारण तुमच्या घरातच होतं. हो. आणि तुमच्या वडिलांना जे आकर्षण निर्माण झालेलं राजकारणाचं, तर त्याचं कारण भास्कर ठाकूर होते का कसं? 100% भास्कर ठाकूरच होते. मला तोही प्रसंग आठवतो का वडील आहे ना आमचे इलेक्शन आलं का काळी साई लावायचे, आमच्या मेहताजीकडनं घ्यायचे लावून आणि सांगायचे माझं वोट करून आलो. पूर्वी कारण व्यापारी कधी त्या राजकारणात जायला, ते गावकीचं वातावरण होतं त्यामुळे त्यात व्यापारी कुठला राजकारणात कधी इंटरेस्ट नाही घ्यायचा. पण त्यावेळेला जनसंघ, जनता दळ म्हणजे एकापेक्षा एक विद्वान लोक या विरार गावात होऊन गेली आहेत. आणि त्यावेळेला कुठेतरी एक गुजराती कॅन्डिडेट भाऊंना म्हणजे भास्कर ठाकूरना, ताराबाई वर्तक, भाऊसाहेब वर्तक यांनी जबाबदारी दिली का आपल्याला तुमच्या त्या एरियात गुजरात्यांची वस्ती वाढलेली आहे. अच्छा. तर एक गुजराती कॅन्डिडेट पाहिजे. म्हणून त्यांनी पूर्वीपासूनचे मित्र आहे, म्हणजे वडील आणि भास्कर ठाकूर फार पूर्वीपासून. साधारण काळ कोणता होता? म्हणजे 70 ते 85च्या पिरियडमध्ये, 70-72 मध्ये. अच्छा. पहिले निवडून गेले. तुम्ही गुजरात वरून आले ते फार पूर्वीपासून विरार मध्ये स्थायिक होते का? माझी
5वी 6वी जनरेशन आहे आता. म्हणजे आमचे आजोबा वगैरे फार पूर्वीपासून इकडे तंबाखूच्या व्यापारार्थी येऊन बसलेले होते आणि 1933-32च्या दरम्यान. अगदी विरारला आले का मुंबईतून? विरारला डायरेक्ट गावावरून इकडे. आणि मग तुमच्या फॅमिलीचे जे संबंध आहेत ते ठाकूर फॅमिलीचे? ते म्हणजे राजकारण 70ला जेव्हा वडील 72ला आले त्याच्या आधीपासून कसं होतं, विरारवरून सगळे व्यापारी मुंबईला खरेदीला जायचे मस्जिद बंदरला. तेव्हा असंख्य व्यापारी ट्रेननी जाणं येणं, एक 10-1 हजाराची वस्ती, तर त्याच्यामध्ये भाऊ ते कदम अशी बरीच मंडळी मुंबईला खरेदीला जाणं येणं ट्रेनमधली. आणि फॅमिली रिलेशन तेव्हा फार पूर्वीपासून होती भाऊंबरोबरचं. ओके, बॉन्डिंग. त्यामुळे त्यांनी वडिलांना कन्व्हिन्स केलं. तो शेवटी आपल्याला बाकीचा काही इंटरेस्ट नाही, पण गावातली कामं, लोकांची कामं होती, तुझ्यासारखा आणि इंटरेस्ट घेतला. नंतर वडील 72 का 71 का 72ला निवडून गेले भाऊंबरोबर. त्यामुळे तेव्हापासून मग मला, आणि दुसरं हे सरपंच उपसरपंच 5 वाजले का आमच्या तिकडे आईस फॅक्टरी होती, त्या फॅक्टरी आणि साबण फॅक्टरी होती, व्यवसाय होते, म्हणजे जॉईंट फॅमिली होती. कंझ्युमर प्रॉडक्ट सगळं वसई तालुका डहाणूपर्यंत आम्ही सगळा आमचा माल जायचा. म्हणजे पूर्ण व्यापारामाने याच्यात वडील 3 भाऊ आणि ते सगळे होते. मी शाळा शिकत होतो. पण तिकडे 5 वाजता सगळे ग्रामपंचायत सदस्य यांचे मित्र, नंदन पाटील सर, विजयानंद पाटील सर, आमचे वडील भास्कर ठाकूर, जय राऊत, जमादार शेख, गफूर मुंशी, ही सगळी मंडळी 5 वाजले का तिकडे जमायची. यांच्यासाठी सुकी भेळ आणायचं काम माझं. आणि यांच्या चर्चा ऐकण्यात मला इंटरेस्ट गावातल्या. तर तेव्हापासून तो इंटरेस्ट डोक्यात बसला का. कारण तुम्हाला सांगतो, दिवाळीचा एक क्षण सांगतो. पहिली आंघोळ असते लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी सकाळी, आणि आदल्या दिवशी ते सरपंच उपसरपंच असल्यामुळे गावातल्या सगळ्याच गोष्टी, पाण्यापासून सगळं हेच बघायचं. तेव्हा पापडखिंडी धरणातनं पाणी यायचं आणि तिकडे विहिरीवरती 4-5 पंप होते. टेक्निकल फॉल्ट झाला, लाईट गेला. 10 वाजता साधारण 9:30-10 वाजता तो कर्मचारी सांगायला आला, म्हणून पाणी बंद झालं, उद्या दिवाळी कसं पाणी देणार. तर काय झालं, तर लाईट गेलाय, काय फॉल्ट आहे सापडत नाही. भास्कर ठाकूर आले, दोघं 10 नंतर जेवल्यानंतर फेरफटका मारायचे गावात. त्यांना याच्या ओट्यावर त्याच्या ओट्यावर रोज बैठका अशा चालायच्या रात्री 12 वाजेपर्यंत. तसं ते नेहमी जे भेटले आणि बोललं असा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा पिल्ले म्हणून MSEBचे इन्चार्ज होते या एरियातले, आणि तेही आजही मला वाटते आहेत, ते विरारलाच राहत आहेत. आणि त्यावेळेला त्यांच्या घरी तेव्हा लोकल डायल लागला, म्हणजे रिंग करणारे फोन होते ते, आणि त्यांना घरून कळलं का ते वुडलँडला पिक्चर बघायला गेलेत. 10:30ला काहीतरी इंटरव्ह्यू होतो, 10:25ला हे पोचले आणि त्याला शोधून काढला थिएटरमधनं पिल्लेंना आणि सांगितलं ऐसा ऐसा हुआ है और कल दिवाली है, पानी तो बोलतो निकालो गाडी, कैसा फॉल्ट हुआ है देखता है मैं. मग त्यावेळेला अधिकारी पण त्या जोमाने काम करायचे का गावातला प्रश्न आहे. आणि रात्री जाऊन त्यांनी पाणी चालू केलं, लाईट चालू केलं, फॉल्ट शोधला, या पद्धतीने काम करायचे. ते मी बघितलेलं. आमच्याकडे पुष्पानगरमध्ये 160 बिराडं असलेली चाळी होत्या. आजूबाजूला बिल्डिंग वस्ती वाढत गेली, त्या चाळी गेल्या खाली. 2-2, 3-3 फूट पाणी भरायचं. वडील आणि भास्कर ठाकूर यांना ते टँकर आणि पंपिंग करून पाणी काढताना मी बघितलेलं आहे. तेव्हा आम्ही घरचे बोलायचे, अरे काय आपला कामधंदा सोडून हे सगळं.
तर त्यांनी एवढंच सांगितलेलं एकदा, तू माझा बाप का मी तुझा बाप, यापुढे मला या गोष्टीवर बोलायचं नाही. आणि त्याने सांगितलं, मी देवळाबिवळात जात नाही, माझे राजकारणातले मित्र आले ना तर त्यांच्यावर काम करायला आणि गप्पा मारायला मला आवडते, यापुढे मला विचारायचं नाही. तेव्हा ती काय नशा असते ना ती बैल, आणि हळूहळू ती आमच्यात पण आली. अच्छा. म्हणून आज पण कोण आलं तर त्याचा ऐकून न घेणं हे ब्लडमध्ये नाही. बरोबर. आणि प्रयत्न 100% करणार त्याचा प्रश्न सोडवायचा. सगळे सक्सेस होतो असं नाही, पण आजची आमची म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे हे सगळं झालं त्यावेळेचं ब्लडमध्ये कसं आलं बाळकडून. नाही, आपण त्याच्याकडे येऊ सर, पण मला ना तुमचं हे सगळं चालू होतं, वडील तुमचे सरपंच होते, आणि तुमचे वडील अगोदर पहिले सरपंच का भास्कर ठाकूर? नाही ना, माझे वडील सरपंच कधीच नव्हते, उपसरपंचच होते. अच्छा. भास्कर ठाकूर सरपंच होते, त्याच्या आधी कृष्णा चौधरी होते, आणि तेव्हा जमादार शेख उपसरपंच होते. नंतर भास्कर ठाकूर सरपंच झाले आणि माझे वडील उपसरपंच झाले. अच्छा. त्यांचं काम तुम्ही बघत आलंय, त्या दोघांचं, ते तुमच्या ब्लडमध्ये आलं. ॲक्च्युली तुमचं शिक्षण जे आहे ते कुठे झालं आणि कशा पद्धतीने? हा पण मोठा किस्सा आहे. कसं आहे, विरारला गुजराती शाळा जिल्हा परिषदची आहे, तिकडे 7वी पर्यंत शिकले, नंतर पुढे शाळा नाही विरारला, म्हणून 8वी पासून आम्ही बोरिवलीला शिकले. म्हणजे 1971 साली बोरिवलीला शाळेत गेलो. 8वी 9वी 10वी 11वी, म्हणजे तेव्हा मी 11वी SSC, म्हणजे 75-76ला SSC झालो, तर ते बोरिवलीला. आणि त्यानंतर जी शंकरलाल नानालाल दुगड यांनी जागा डोनेट केली, म्हणून विरारला गुजराती शाळा, आणि गुजराती शाळा व्हावी म्हणून भास्कर ठाकूर आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबियांनी मदत केली, म्हणून ती शाळा उभारली. त्याची मोठी हिस्ट्री आहे, पण आज ती शाळा आहे. 8वी नंतर तालुक्यातली लोक इकडे शिकतात. त्याचप्रमाणे हायर एज्युकेशनला वगैरे जे आता जी मुलं जायची ते आता तुम्ही बघतील तर आता खूप चेंज झालं आहे. मुंबईची मुलं इकडे विवाह कॉलेजपर्यंत येतात, सगळी सोय इकडे झालेली आहे. तुम्ही मागे एकदा ते आम्हाला सांगितलेलं की विवाह कॉलेज इथे येण्यामध्ये किंवा त्याच्या निर्मितीमध्ये खूप सारी तुम्ही कष्ट घेतलेले होते, अप्पांनी घेतलेले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं होतं का ते टीमवर्क होतं. ह्याच्या आधीचा इतिहास असा आहे का, कॉलनीमध्ये मी जे बोललो, कॉलनीमधनं राहत असताना तिकडे क्रिकेट, कॉलेजमध्ये टेबल टेनिस आणि कॅरम. अच्छा, कॅरममध्ये असा विषय झाला का कॉलेजमध्ये तर होतंच, पण त्यावेळेला आहे ना आमचे वडील आणि भास्कर ठाकूर, मी वसई पहिला दालमिया मालाडला होतो, नंतर वसईला आलो 4 वर्ष, म्हणजे मॅक्झिमम वसईला. तर त्यावेळेला असं होतं का यंगस्टर स्पोर्ट्स क्लबची स्थापना झाली. कशी झाली का, कॉलनीतली मुलं, आता कॉलनी म्हटल्यावर नको ते नाच पण लागतात, तर ते इतर नाच लागू नये म्हणून भास्कर ठाकूर आमच्या वडिलांनी सांगितलं का लायन्स क्लबचं एक स्टेज होतं, ते तुम्हाला देतो, तिकडे कॅरम टेबल टेनिस सारखे खेळ खेळा, चेस आणा. आणि तो तसं त्या जागेमध्ये यंगस्टर क्लबची स्थापना झाली. कालांतराने त्याचे अध्यक्ष आमदार झाले. स्थापना कधी झाली ती? यंगस्टर म्हणजे त्यावेळेला मला वाटते 70च्या दरम्यान, आणि नंतर ते यंगस्टर स्पोर्ट्स क्लब वगैरे जे आमची जगी सिनियर मंडळी हळूहळू हे झाल्यानंतर आप्पा आले तिकडे, ते अध्यक्ष झाले. नंतर ते क्लबमधून शाळा झाली, उत्कर्षाचं निर्माण झालं. तुमची ओळख होती? फॅमिली रिलेशनमुळे होती. माझ्यापेक्षा 3 वर्ष लहान ते. अच्छा. पण मैत्री म्हणजे फॅमिली रिलेशनमुळे मैत्री होती.
कॉलेजपासून ती म्हणजे अगदी 11वी पासून ती क्लोज मैत्री. तुम्ही दोघं एकत्रित कॉलेज केलंय? नाही नाही, ते ज्युनियरला होते, ज्युनियर होते, आम्ही सिनियरमध्ये होते. म्हणजे तेव्हा 12वी+3 आलं आणि आम्ही होते ते 11वी नंतर 4. म्हणजे दोन्ही आम्ही सिनियर फॅकल्टीमध्ये होते. हे 11वी पासून आले. अच्छा. हे 12वी नंतर FYला येईपर्यंत आम्ही कॉलेज पार केलेलं. 4 वर्ष आमची होऊन गेलेली. त्यामुळे एकाच कॉलेजला असून ते ज्युनियर कॉलेज, आमचं सिनियर कॉलेज. अच्छा. तुमचं शिक्षण कुठपर्यंत आणि काही स्पेशलायझेशन केलेलं तुम्ही? नाही, BCom केलं. BCom केल्यानंतर 1 वर्ष लॉला गेलो, पण नंतर ते सोडावं लागलं कारण स्वतःच्या फॅक्टरी वगैरे ओन बिझनेस बघण्याची वेळ आली. अच्छा. तुम्ही म्हणाले की तुम्ही चॅम्पियन आहात कॅरम मधले, तर ती आवड कशी निर्माण झाली? ती कॉलनीतनं पण शिकलो. एक मित्र होता सुनील बालिगा म्हणून, तो खूप सुंदर खेळायचा. म्हणजे आज पण सांगतो का त्याच्या घरी ते चॅम्पियन बोर्ड होता आणि तो ब्रेक मारला तर 2 व्हाईटच्या बरोबर क्वीन पण घ्यायचा. एवढा त्याचा पॉवरफुल स्ट्रोक असायचा. त्याच्यावर खेळताना एक वेगळाच आनंद यायचा आणि त्याच्या घरी तो शिकलो मी. नंतर मग आमचं यंगस्टर स्पोर्ट्स क्लब, त्याच्यात वेगवेगळ्या मुलांबरोबर खेळणं आणि खूप टुर्नामेंट खेळलो मी लोकल. अच्छा. आणि ते करत करत माझं म्हणजे दिवसातनं 7 ते 8 तास प्रॅक्टिस व्हायची. त्यामुळे त्याच्यातनं मग ऑटोमॅटिक ते चॅम्पियनशिपकडे वळलो. कॉलेजला असताना म्हणजे फर्स्ट इयर, इंटर, ज्युनियर, सिनियर 4ही वर्ष मी कंटिन्यूस चॅम्पियन होतो. म्हणजे आज पण आमच्या कॉलेजच्या वेळेची मुलं भेटल्यानंतर त्यांच्या मुलांची ओळख करून देताना सांगतात, हा जितू शाह आमचा कॅरम चॅम्प. अच्छा. ती माझी आयडेंटिटी होती. आणि नंतर कला क्रीडा महोत्सव जो आमचा सुरू झाला 90ला, आप्पांनी सुरू केला, मुकेश सावेणे आप्पांनी, त्याच्यामध्ये कॅरम हा एक इव्हेंट डिझाईन केला. तो तुम्ही आणला? कॅरम हा पार्ट होताच. आप्पा आणि साहेबांनी सगळ्यांना घेऊन जेव्हा म्हणजे इंडोर गेम्सचा विषय आला, चेस आलं, टेबल टेनिस आलं, कॅरम आलं. मग तिन्ही मग कॅरम विभाग कोण सांभाळणार तर मी आणि माझ्याबरोबरची ती सगळी सहकारी. असं करत ती आज 35 वर्ष आज पण आम्ही सांभाळत होते. आणि मग तिथून तुमचं चॅम्पियनशिप ते महाराष्ट्रचं अध्यक्षपद जे आहे तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला? कसं आहे, वसई कला क्रीडा महोत्सव असताना दरवर्षी बक्षीस समारंभाला मी कॅरमचे 2 प्लेअरचं एक्झिबिशन मॅच भरवायचे आणि आणायचो. अरुण केदार, सुहास कांबळेपासून सगळे. आणि मी ह्या सगळ्यांबरोबर स्टेट लेवलला खेळलेलो होतो, सगळ्यांच्या ओळखी होत्या. त्यानंतर ते सगळं करत असताना 25-30 वर्ष म्हणजे साधारण आहे ना 5 टर्म मी कंटिन्यूस नगरसेवक राहिलो. प्रथम महापालिकेचा राजू पाटील मेयर झाले, मी स्टँडिंग चेअरमॅन झालो. आता हे सगळं 5 वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिक आम्हीच आप्पांना बोललो की आप्पा आता आपली तर वय होत चालले आणि सगळे पुढची जनरेशन यायला पाहिजे ना. जे ग्रामपंचायत पासून ते आज जे वातावरण टिकून ठेवलंय गावकीचं, ते वातावरण मेंटेन करायला पुढची जनरेशन यायला पाहिजे. बरोबर. म्हणून मग मी, राजू पाटील असे बरीच मंडळी, मानकर साहेब स्वेच्छेने बाहेर पडले का आता पुढची जनरेशन पुढे येईल आणि तयार होईल. तर त्यावेळेला नेमकं अरुण केदार आले, आप्पांना भेटले की आप्पा आता हे जितूबाईंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची आमची एक कमिटी आहे, त्याच्यात सदस्य म्हणून त्यांना इन्व्हाइट करतो मी. कारण मी स्टेट रँकिंग चॅम्प आपल्या वसई तालुक्यात बऱ्याच भरवलेल्या आणि तेव्हा प्लेयरसाठी आप्पांच्या सहयोगाने जे काय आम्ही फॅसिलिटी द्यायचे त्या अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवायचं. कधी वसई तालुक्यात स्पर्धा असेल तर यायला तयार, सगळे धावपळ करायला. कारण इकडचा जो पाहुणचार जो आहे तो कुठेच महाराष्ट्रात त्यांना मिळत नाही, असं तिकडे ट्रीट मिळतं.
अच्छा. तर ते बघून त्यांनी पण मला सांगितलं की तुम्ही एक सदस्य म्हणून या. म्हटलं ठीक आहे. सदस्य झाल्यानंतर पहिली AGM डिक्लेअर झाली तिकडे आणि त्या ह्याच्यामध्ये अध्यक्षपद जे होतं ते आणखीन कुठल्या तरी ह्याच्यातनं निवडायचं होतं. अरुण केदारने अचानक माझं नाव सजेस्ट केलं. मी त्याला पहिलंच बोललो, अरे 22 जिल्हे खेळत आहेत, 22 जिल्ह्यामध्ये सगळे महाराष्ट्रीयन आहेत 99%. मी एकमेव गुजराती आहे. बोललो जर इलेक्शन होणार असेल तर मी माघार घेणार. मला खेळामध्ये इलेक्शन होऊन पदावर बसण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. अच्छा. त्यामुळे माझं जेव्हा नाव नॉमिनेट केलं आश्चर्य असं का 22च्या 22 जिल्ह्यांनी सांगितलं जितूबाई राहत असेल तर आम्ही बिनविरोध. अच्छा. म्हणजे आज 8 मे 2027 पर्यंत एकदा नाही दोनदा मला बिनविरोध ही पोस्ट दिली आहे महाराष्ट्राचं अध्यक्षपद. कारण प्लेअरपैकी मी पण एक प्लेअर होतो त्यामुळे प्लेअरपैकी आल्यानंतर प्लेअरला त्याचं बेनिफिट दिसले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कॅरम वाढवलं. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एवढं स्ट्रॉंग केलं का आज 16 देश खेळतात त्याच्यात 3दा वर्ल्ड कप आपण जिंकून आणली. अच्छा. महाराष्ट्राच्या मुलांनी. त्यामुळे असा सगळा तो प्रवास होता. अच्छा. तुम्ही असा आम्ही असं ऐकलंय की तुम्ही क्रिकेटही चांगलं उत्कृष्ट खेळत हो. मग कॅरमच्या तुलनेत क्रिकेटकडे थोडं दुर्लक्ष झालं असं वाटतं का? नाही दुर्लक्ष नाही. गोल्डन स्टारचा कॅप्टन होतो. नंतर एक सुभाष वेंगुर्लेकर म्हणून आमचे एसिक ESI म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ह्याचे चॅम्पियन होते. जे आमचे यंगस्टर स्पोर्ट्स क्लबला आम्हाला सगळ्यांना कोचिंग करायचे आणि सगळ्यांना घेऊन म्हणजे ते चॅम्पियनच होते. माझे सिनियर होते. त्यांनी एक दिवस सांगितलं की तू कॅरम पण खेळणार ना क्रिकेट पण खेळणार. त्या क्रिकेटच्या बॅटी उचलून मग हातावरचा कंट्रोल जाईल काहीतरी एक गेम खेळ. अच्छा. मग थोडंसं क्रिकेट कमी केलं. अच्छा. आणि कॅरमकडे वळलो. अच्छा. सर आम्ही असं आता बघतोय की हे झालं तुमचं क्रीडा क्षेत्रातलं. जेव्हा बहुजन विकास आघाडी आणि आमदार हितेंद्र ठाकूर म्हणजे लोकनेते आपले आदरणीय हितेंद्र ठाकूर असं जेव्हा आमच्या समोर चित्र येतं ना तर पर्यायाने तुम्ही आमच्या नजरेसमोर येता. बहुजन विकास आघाडीमध्ये अन्य नेत्यांच्या तुलनेत तुमची भूमिका कशी काय राहिली आणि नेमकं काय काम करतं का? कसं आहे सुरुवातीपासून आहे ना 90ला जेव्हा हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्याचं वय होतं 28. मी असेल 31. अच्छा. आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये म्हणजे मी अजय खोकाणी प्रवीण शेट्टी आम्ही सागर मांबरे बरीचशी मंडळी पप्पू माकवा ही सगळी कॉलेजमधली जी मंडळी होती तर कॉलेजचं आमचं ॲटमॉस्फिअर कसं होतं ते सांगतो. प्रत्येक वर्षी पहिलं CRचं इलेक्शन व्हायचं. CR मधून GS निवडायचे. तर ते राजकारणाचा बेस तिकडून पण एक आलाय लक्षात ठेवा. आमच्यातले जेवढे आता नगरसेवक नगराध्यक्ष बरेचसे तेव्हा CR पासून सगळे इलेक्शन लढलेले आहेत. आप्पा स्वतः GS होते आणि पॉप्युलर GS होते. कारण कसं आहे का कोणतरी मॅनेजमेंट समोर किंवा स्टुडंटची बाजू घेऊन मांडणारा भेटला आणि ती लढाई वृत्ती जी होती ती जेव्हा 28व्या वर्षी राजकारणात आली तेव्हा मला आता मी तर बऱ्याच ठिकाणी बोलतो पहिल्याच वर्षी आप्पांनी तेव्हा 6 वाजता आहे ना वीज आपले दिवे लावले ना ट्यूब पेटायच्या नाही विरारला. ही परिस्थिती डबल चोक लावायला लागायचे आणि ते असे स्टार्टरला वायर घेऊन हे केलं तर ट्यूब लागायची. अशा परिस्थितीत आपण एका वर्षामध्ये 200-250 ट्रान्सफॉर्मर सरकारच्या तिजोरीतनं आणले. त्यावेळेचे मंत्री जे होते ते पण आश्चर्यचकित का अख्खा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त फंड वसई तालुक्यात कसं काय गेला.
कारण तेवढं त्याच्या जोडीला सामान वायरिंग हे ते सगळं आलं. त्यामुळे अख्ख्या वसई तालुक्यात विजेचा जो लपंडाव तो पुरा झाला. हे कधीचं साल? हे 90-91ची गोष्ट, 91च्या आसपास. 90ला आमदार झाले, एका वर्षातच विजेचा तर लपंडाव संपवलेला आप्पांनी. आता त्यावेळेला हे कार्य बघून आम्ही तर कॉलेजला सगळे जोडीला होते, CR आणि इलेक्शन ते राजकारणातले बाळकडू होते. आणि माझे वडील बेसिकली त्यानंतर 87ला आजारी झाले, पॅरालाइज झाले. त्यामुळे मला स्वतःला असं होतं का वडिलांचं कार्य कुठेतरी आतून असं आवाज येत होता का ते चालू ठेवायला पाहिजे. अच्छा. आणि ती साथ मिळाली आप्पांची. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे अगदी कॉलेजवर काही येतात आप्पांकडे तर त्यांच्या गाराणी असतात. म्हणजे रोड रस्ते गटार सोडून द्या, पर्सनल भानगडी कितीतरी विषय आहेत का या राजकारण सोडून जे सोशल काम करायला पाहिजे ते आप्पा करत असतात. तर त्यानं काही जण सांगणार जाऊन पहिले जितूबाईला भेटा, ऐकून घ्या, नाही झालं तर माझ्याकडे या. अच्छा. आतापर्यंत 90% आलेली कामं 35 वर्षात मी करत आलो. बऱ्याच मला ती आवड आहे आलेल्याचं ऐकून घेणं, त्याचं होत असेल तर काम करणं. साधं आहे. समजा एखाद्याचं वीज बिल आणि याच्यासाठी आलाय तर मला फोन उचलून सांगायचं आहे का मी नगरसेवक जितूबाई शाह बोलतोय, आप्पांच्या ऑफिसमधनं बोलतोय, त्यांचा मित्र बोलतोय. थोडंसं वजन पडल्यावर त्याचं काम होत आहे ना. मग अशा पद्धतीने सुरुवात झाली. नंतर आता आपोआप मग आपली नावं होतात. बरोबर. सर, तुम्ही गुजराती समाजातून येता, पण आम्ही असं बघितलं की तुम्ही सगळ्या समाज जे आहेत, मग मराठी असू दे, हिंदी भाषिक असू दे आणि आणखी काही, तर त्यांच्याशीच समन्वय साधून असता. तुमची एक गुजराती नाट्य मंडळ अशी काहीतरी एक संकल्पना आहे, नेमकी ती काय आहे? ते कसं आहे, सोलंकी साहेब नगराध्यक्ष होते, ते गुजराती होते. आमचे 2-3 सण आहेत, जे नाटकं आहेत किंवा तुमचं नवरात्री आहे, हे आवर्जून सगळीच धर्माची लोक त्यात पार्टिसिपेट होत असतात. त्यामुळे नवरात्रीसाठीची ग्राउंड किंवा कुठलंही काम करायला मग गुजराती जवळ आले पाहिजे. आमच्यातलं एक तुम्हाला सांगतो, गुजराती 4 व्यापाऱ्यांनी आले आणि एखादी वस्तू उभारायचं ठरवलं आणि अपील केलं का या कामासाठी 5 लाख जमवायचे, तर लगेच डोनर तयार होतात. अच्छा. हा एक त्यातला प्लस पॉइंट आहे आमच्या समाजातल्या लोकांचा. तिकडे मग ते पाठी फिरत नाही. अशा पद्धतीने मग सुरुवात केली. पण तिकडे विवाह कॉलेजचं स्टेज झाल्यानंतर आप्पाने सांगितलं कारण तुम्हाला नाटकं करायची आणायची आहे तर कॉस्ट टू कॉस्ट आणा. अच्छा. मी मी देतो स्टेज, लाईट बिल हे ते सगळं जनरेटर पासून सगळं कॉलेजमधनं मिळतं. मग आम्हाला ती जी नाटकाची कसं मराठी नाटकं तुमची समजा 50,000 असेल तर आमच्या गुजराती ₹1,00,000 पडतं, म्हणजे कॉस्ट डबल होते. त्यामुळे ती जी कॉस्ट येते तेवढं तिकीट आम्ही लावतो, पासेस. आणि आमच्या समजा 100 नाट्यरसिक परिवारचे मेंबर आहेत, तू दा प्रत्येकाला जबाबदारी देतो का तू 10 तिकीट हे कर, म्हणजे सेल कर. आणि 600-700 मेंबर करायचे आणि ते मेंबर करून 600-700 जणांचं ते नाटक वगैरे आम्ही सुरू केलं. 10 वर्ष रेग्युलर चालू आहे ते ड्रामा वगैरे. त्यामुळे तो एक ग्रुप झाला. त्यानंतर कुठे पिकनिकला जायचं झालं, कुठे दुसऱ्या कामाला जायला झालं, ते ग्रुप तयार झाला. सेम आम्ही वसईला जे गुजराती होते, बिपिन कोकाणी आणि ग्रुप सगळा, तर त्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही पण करा. ते उलट आमच्यापेक्षा ते डबल फॉर्मला आहेत आणि तिकडे गुजराती वस्ती जास्त आहे. अच्छा. वसईला. त्यामुळे इकडे 700 असलं तर तिकडे 900-1000च्या वर जातात एका शोला. आणि ते पण नवरात्री नंतर ड्रामा जे रेग्युलर चालू आहे. अच्छा. सर, तुमचा पारंपरिक म्हणजे कुटुंबाचा व्यवसाय वेगळा होता आणि आता तुम्ही ज्या व्यवसायात आहे, हा जो बदल आहे तो कसा आला? माझ्या कुटुंबाचा व्यवसाय होता, ते 4 भावांचा जॉईंट फॅमिलीचा बिझनेस होता.
17 एप्रिल 87ला पाम डेव्हलपर्स आमच्या कंपनीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये अजू पाटील, पंकज ठाकूर, हेमंत म्हात्रे, प्रदीप तेंडुलकर आणि आम्ही. अच्छा. पूर्वी आपल्या इकडच्या लोक जमिनी मुंबईवाल्याला विकायचे. आम्ही पहिले स्थानिक तयार झाले. त्याच्यामध्ये प्रदीप तेंडुलकर, अजू पाटील इंजिनियर आणि आम्ही अकाउंट्सवाले. अच्छा. तर ती कॉम्बिनेशन होऊन लोकल ज्या एरियात आम्ही राहायचे त्या लोकांची जुनी घरं डेव्हलप करताना एक लोकांमध्ये अरे स्थानिक पोरं आहेत, अच्छा, हे काय पळून नाही जाणार, त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली. हां. आणि आज पण मला कॉन्फिडन्स आहे आमचं जे कंपनीचं नाव आहे पाम डेव्हलपर्स हे नंबर 1ला आहे. लोकल ह्याच्यात पैशाने जरी नाही आम्ही यांच्यापेक्षा जास्त कोणाला असले, पण डेव्हलपर म्हणून एक वेगळी विश्वासार्हता संपादन केलेली आहे. तुम्ही असं आम्ही पुन्हा एकदा असं ऐकलंय की तुम्ही खूप साऱ्या नवीन तरुणांना संधी दिलेल्या आहेत. हो. काय स्वरूपाच्या संधी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना तुम्ही ह्या व्यवसायाकडे किंवा आणखी वेगवेगळे जे व्यवसाय आहेत त्याच्यात कसं डायव्हर्ट केलं यांना? कसं आहे, आपल्याकडे आता जुनी स्ट्रक्चर 35 वर्ष जुनी डेलाप्रेटेड झालेली स्ट्रक्चर असंख्य आहेत वसई तालुक्यात. आता रिडेव्हलपमेंट हा विषय असा आहे का त्याच्यात जर गणित तुमचं जर प्रॉपर नसेल तर ती बिल्डिंग अपुरी होते आणि त्याच्या गाराणी एवढ्या येतात. आजही त्या कॉलेजवर एवढे लोक येतात का आप्पा 5 वर्ष झाली आमची बिल्डरने पुरी नाही केली. त्या भानगडी सोडत मग आज निदान एवढं तरी केलं का याचं गणित नीट बसवा आणि 3 वर्षात कसं रिटर्न देता येईल तरच याच्यात उडी मारा. आणि अशी जी टीम झाली. आणि आता कसं आहे का DCR नव्हते आधी, आता DCR झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकदा तुम्ही एखादी बिल्डिंगचं प्लॅनिंग केली तर तुम्ही डिसाईड करू शकता का किती मॅक्झिमम मी जाऊ शकतो, किती फ्लोर आणि किती FSI कंझ्युमर हे गणित प्रत्येक जण करू शकतो. त्यामुळे प्रपोजल देताना वर्केबल द्यायचं का बाबा पहिला हक्क जो राहणाऱ्याचा त्याला मिळाला पाहिजे, नंतर बांधकाम करणाऱ्याचं लागलेले पैशाचं त्याला त्याचं इंटरेस्ट सुटला पाहिजे आणि मग ते सक्सेसफुल गणित होऊ शकते. अशा पद्धतीने बरीच यंगस्टर तयार झालेले आहेत. आता आपलं वय नाही आहे का ते रोज धावा तेवढं, त्यामुळे बरीच यंगस्टर्स आहेत आणि ज्यांना मी बघितलंय काम करताना ते आले तर मी काही लोकांना सजेस्ट करतो का या लोकांना द्या. असे 10-12 ठिकाणी दिल्यानंतर रिझल्टही चांगले आलेले आहेत. अच्छा सर, जसं तुम्ही व्यवसायात नवीन तरुणांना आणलं तसंच तुम्ही असं म्हणताय की राजकारणातही नवीन तरुणांनी यायला हवं. बहुजन विकास आघाडीची ह्यापुढची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? तुम्ही जे आता संकल्पना मांडताय आमदारांकडे, तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना घेऊन येणार आहात? काय मुळात जर सांगायचं झालं ना तर तो जो मी याला बेस आहे, पूर्वी ग्रामपंचायतच्या वेळेला आहे ना भास्कर ठाकूर आणि माझे वडील प्रत्येक व्यापारी लक्ष्मीपूजन करायचे, आजही करतात. पण त्यावेळेला पंढरीनाथ चौधरी जनता दलचे आमदार होते, ताराबाई वर्तक या काँग्रेसमधना आमदार होत्या, आमचे वडील आणि भास्कर ठाकूर काँग्रेसचे सरपंच उपसरपंच होते. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक व्यापाऱ्यांकडे भेट देणार, एकमेकाच्या घरी जाणार. ह्या ज्या प्रथा होत्या, ह्या प्रथा ज्या आहेत त्या सगळा बेस आम्ही आजच्या यंगस्टरला सांगतो. अच्छा. अशा पद्धतीने गावातलं वातावरण होतं आणि राजकारणापेक्षा संबंध मोठे होते. आता ते एवढं कॉस्मोपॉलिटन झालंय का जुनी वस्ती म्हणजे आम्ही एखाद्या ट्रेनमध्ये बघतो ते एकही ओळखीचा भेटत नाही. अच्छा. एवढं क्राऊड वाढलेलं आहे
आणि आता त्या ह्याच्यामध्ये यंगस्टरकडे मी बघतो तर प्रत्येक जण करिअर बनवण्याच्या मागे आहे. आप्पांनी फोर्स करून क्षितिजला आणलं, 3 टर्म त्यांनी केलं. मी बघतोय किती काम केलं, किती प्रोग्राम अटेंड केले, किती ठिकाणी गेलो. लोकांना ती अपेक्षा एवढी असते की कमीच पडते. त्यामुळे यंगस्टरपैकी असो का ज्यांना आवड आहे त्यांनी पुढे यायलाच पाहिजे. अच्छा. या गावातलं जे वातावरण आहे हे गढूळ होऊ नये यासाठी माझी तर अपील आहे का स्थानिक मधले प्रत्येकातल्या पुढच्या जनरेशननी त्याच्यामध्ये आपला तालुका, आपलं गाव जशा पद्धतीने 35 वर्ष आम्ही जे केलेलं आहे, मग चांगलं झालं तरी आमच्या हाती आणि काही राहिलं असेल तरी मी सांगणार आमच्या चुका त्या पण ॲक्सेप्ट करणार. बरोबर. पण एवढं दाव्याने सांगतो का आप्पांच्या बरोबरची असलेली टीम आहे ना, या पालिकेवर डिपेंडंट 100% नाही, सगळे साऊंड. अच्छा. एवढं गॅरंटेड सांगतो. त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी जी टीम पुढे यावी, मग कुठल्याही पक्षाची असो, कोणी असो, उमेदवार कॉर्पोरेशनमध्ये कॅन्डिडेट हा लोकांमध्ये राहणारा आणि लोक त्याच्या मागे काम घेऊन गेली पाहिजे. अच्छा. आता आता तुम्ही बघतायत डे नाईट चारी बाजूला गटार आणि हे सगळं. पूर्वी तसं नाही, 100 लोक यायची, अरे जितूबाई आमच्या इकडे पाईपलाईन कमी पडते, इथे टाकायला घ्या, इथे गटार पाहिजे, इथे करायला घ्या, डिमांड करायचे. मग आम्ही प्रस्ताव ठेवायचे. मग आता ते काय गेले 5 वर्ष तर कॉर्पोरेशन नाही, तिकडे सगळा अलबेल कारभार आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं. नक्की सर. मी आहे ना आता शेवटाकडे येतो. तर तुमचं तळमळ दिसते आपल्या गावाप्रती किंवा तुम्ही जे बघत आलाय पूर्वापार विरार. तुम्हाला ह्या 70च्या दशकापासून आत्ता 2025 पर्यंत तुम्हाला अपेक्षित बदल घडलाय का? आणि येणाऱ्या तरुणांना तुमची एनर्जी लेवल खूप असते, खरं तर ते आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? हे बघा, संदेश मी सांगतो, आप्पा वयाने लहान असला तरी त्याच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डोक्यात फिट आहेत. तो आमच्या प्रत्येकाला सांगतो 4दा तरी कमीत कमी तुम्ही हात जोडून घरी गेले पाहिजे. त्याला कारण काय, आणि कुठली सीट बिनविरोध नाही झाली पाहिजे हे त्याचं ठाम मत. प्रत्येकाचे चप्पल घासा आणि लोकांपर्यंत पोहोचा. तर मी पण तेच सांगेन का कॅन्डिडेट ह्या वेळेला प्रत्येकाला ते 4 मजले लोकांच्या घरी त्यांना भेटून त्यांच्या गाराणे ऐकून त्यांच्यात राहणं गरजेचं आहे. तरच ते पुढची जी जनरेशन असो किंवा जुने कोण असो हे जे वातावरण मेंटेन राहील. नक्की. मी तुम्हाला असं विचारलेलं की अपेक्षित बदल जो दिसतोय का तुम्हाला, म्हणजे आपण ज्याला विकास म्हणतो, किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय एक मला असं वाटतंय की यावेळेचं जे राजकारण बहुजन विकास आघाडीच्या 3 सीट पडल्या त्या ह्याच्यामध्ये विकास कामं किंवा कमी झाली हा मुद्द्यापेक्षा जातीनिहाय राजकारणाकडे जास्त वळला. म्हणजे याच्यामध्ये वसई तालुक्यात 3 प्रमुख जाती आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम्स आणि हिंदू. अदर देन दुसरे कॉस्मोपॉलिटन वाढलेली लोकसंख्या आहे. मतदार पण 18 ते 40 मधला हा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियावरून मत फिक्स करतो आणि मतं टाकतो. मग समोरची व्यक्ती कोण किती काम केलं काय त्याच्या घेणं देणं नाही. काही ठिकाणी ते माइंड फिक्स आहे का मला मोदीपर्यंत कसं मत टाकावं का तिथपर्यंत जाईल अशी पण माइंड आहेत. त्यामुळे यावेळेचं जे राजकारणातले रिझल्ट झाले तर ते कुठेतरी माझं असं मत आहे जातीनिहाय राजकारण झालं. म्हणजे हिंदू एका बाजूला गेलं, ख्रिश्चन एका बाजूला गेले, मुस्लिम एका बाजूला झाले. आणि आम्हाला मान्य म्हणजे अपक्ष अख्ख्या महाराष्ट्रात बघा
ते बच्चू कडू 15 सीट घेऊन येणार होते. 15च्या 15 साफ झाले. अपक्ष कुठेच नाही राहिले. म्हणजे 2 आघाड्या गुजरात सारखं, तिसरा फ्रंटच नाही. अच्छा. असं हे चित्र सुरू झालंय. आता पालिकेत नक्की काय होते, एकत्र येतात का वेगवेगळे लढतात, बरीच गणित, याच्यात रिझर्वेशन, तुमची बरेच फॅक्टर येणार आहेत. नक्की सर, आम्ही अपेक्षा करतो की तुम्हाला अपेक्षित असा बदल घडेल महानगरपालिकेच्या निमित्ताने. त्याआधी तुमचा उद्या वाढदिवस आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू.